पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास। श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दर्यापूर तालुक्यातील थिलोरी ग्रामस्थांच्या वतीनं भव्य महाकावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। हर हर महादेवच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात ही यात्रा ऋणमोचन ते थिलोरी येथे पायी काढण्यात आली। या महाकावड यात्रेपूर्वी भगवान महादेवाच्या पिंडीचे विधिवत पूजन करून यात्रेला प्रारंभ करण्यात आला। यात्रेमध्ये थिलोरी गावातील सर्व जाती धर्मातील तरुण बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून सामाजिक एकतेचा संदेश दिला। यात्रेदरम्यान आमला येथे बाळासाहेब वानखेडे मित्रपरिवाराच्या वतीनं सर्व कावड भक्तांसाठी अल्पोपहाराची व्यवस्थाही करण्यात आली। तसंच कळमगव्हाण येथे सरपंच निलिमा राजू वानखेडे यांच्या वतीनं कावडीची पूजा करून सर्व भक्तांसाठी अल्पोपहार आणि चहा पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली। याशिवाय हेमंत होले, मुन्ना होले, विष्णू राणे आणि गोपाल सुरपाटणे यांनी देखील कावड यात्रेतील भक्तांसाठी फळ वाटप करून सेवाभाव जपला। कावड यात्रेसाठी मोलाचं योगदान देणाऱ्या मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कारही करण्यात आला। तसंच कावड यात्रेसाठी टी-शर्ट उपलब्ध करून देणाऱ्या अंकुश वाघपंजर, युवा सेना जिल्हा प्रमुख अंकुश कावडकर, युवक काँग्रेस नेते नितेश वानखडे आणि डॉक्टर अविनाश ठाकरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। संपूर्ण गावातून ही भव्य कावड यात्रा अत्यंत शांतता आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। यात्रेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी दर्यापूर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। ही कावड यात्रा यशस्वी करण्यासाठी गावातील तरुण मंडळींसह ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांनी सुद्धा मोलाचं योगदान दिलं। यात्रा संपल्यानंतर सर्व कावड प्रेमी आणि भक्तांसाठी रामकृष्ण चौहान आणि हिरनायक चौहान यांच्या वतीनं भोजनाची व्यवस्था करण्यात आली। श्रावणातील पवित्र वातावरण, महादेवाच्या भक्तीचा जयघोष, सर्व धर्मीय बांधवांचा सहभाग आणि गावकऱ्यांचा सेवाभाव यामुळे थिलोरी येथील ही भव्य महाकावड यात्रा भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचं प्रतीक ठरली आहे।